पंचकुला संजय चव्हाण SRPF प्रभाग क्रमांक 9। आज इथे महापौर साहेब आले होते, सभागृह नेता पण आले होते इथे आणि त्यांनी 15.5 करोडचा ठेका घेतलेला आहे। इथे आम्ही ठेकेदारांनी ठेका घेतला आहे। तर इथे आले असताना आपले इथे म्हणजे पाहणी सुद्धा केली। पाहणी करत असताना आम्ही त्यांना म्हटलं की इंजिनियरला माहिती द्या, तुम्ही ठेकेदार आहे, ठेकेदार। तर इथे सभागृह नेत्यांनी सांगितलं की थांबा थोडा वेळ। आम्ही पुन्हा तोच प्रश्न उचलला थोड्या वेळ 5-10 मिनिटांनी। त्यांनी सुद्धा आणि महापौरने सुद्धा आमचं ऐकलेलं नाही आहे। आम्ही स्थानिक इथले नगरसेवक आहेत, इथली माहिती आम्हाला विचार, कारण की स्थानिक असल्यामुळे आपली सगळी माहिती वडाळी गार्डनची, छत्री तलाव, जसं आपलं वडाळी तलाव आहे, इथल्या आम्हाला जशी माहिती आहे तशी बाकीच्यांना माहीत नाही। इथली सगळी प्रभागाची आमची हे वडाळी गार्डन आहे, हे प्रभागाची शान होती, काय अवस्था झालेली आहे। आणि 2017 सुद्धा साली हा प्रश्न उचलला होता। 6 महिने 12 महिने असं त्याने लोटत गेलेले आहे। काय दशा झाली, काहीच नाही केलं। तिसरी वेळ आहे ही पाहणी करताना, पण काहीच करत नाही, पाहून जातात, काहीच करत नाहीत। आणि 4.5 करोडचा गाळ काढला आणि 20% गाळ काढला, बाकीचा तसाच आहे। त्याच्यामध्ये खोट झालेला आहे तलावाचा। त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित करणार, पण त्याच्यामध्ये प्रश्न वगैरे तर नाही आले आहे। जेव्हा आपण प्रस्ताव टाकू त्याच्यामध्ये त्याच्यावर बोलता येतं। आता याची माहिती मी सुद्धा देऊ शकत नाही, कारण की तिसरी वेळ म्हणजे महापौर साहेब पाहून गेले आणि तिसरी वेळ सतत पाहण्याची आहे, तर त्याच्यामध्ये बोलूच शकत नाही मी। स्थानिक नेत्यावर आम्ही जर समजा भाजपचे कोणी ऐकत नसेल तर आम्ही जन आंदोलन करू शकतो।